नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण AutoCAD 2021 हे सॉफ्टवेअर आणि त्या सॉफ्टवेअरचा ग्राफिकल युजर इंटरफेस काय असतो, कसा असतो हे पाहायचं आहे. आता हे सॉफ्टवेअर मी माझ्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल केलेलं आहे ऑलरेडी आणि लॅपटॉपवरती इन्स्टॉल केल्यानंतर डेस्कटॉपच्या स्क्रीनवरती हा मला असा सिम्बॉल कॅपिटल ए लिहिलेला दिसेल. आता हे मला सॉफ्टवेअर जर ओपन करायचं असेल तर माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत. एक तर ह्या सिम्बॉलवरती जाऊन मला डबल क्लिक करावं लागेल किंवा त्यावरती येऊन मला राईट क्लिक करून ओपन म्हणावं लागेल. मी आता राईट क्लिक करून ओपन म्हणेल. आता ते सॉफ्टवेअर ओपन होण्यासाठी थोडा वेळ घेईल आणि तो वेळ डिपेंड कशावरती असेल, तुमचा लॅपटॉप, त्या लॅपटॉपचं कन्फिगरेशन, त्याची कपॅसिटी किंवा त्या लॅपटॉपची रॅम किती आहे त्यावरती ते ओपन होण्यासाठी लागणारा वेळ डिपेंड आहे. आता ते ओपन झाल्यानंतर सॉफ्टवेअर आपल्याला स्क्रीनवरती असं काहीतरी दिसेल. इथं स्टार्ट ऑप्शन दिसतोय, ओपन फाईल्स, ओपन अ शीट सेट, गेट मोर टेम्पलेट्स ऑनलाईन, एक्सप्लोर सॅम्पल ड्रॉइंग्स हे असे ऑप्शन्स दिसतात आपल्याला. आपल्याला ड्रॉइंग ड्रॉ करायचं असेल तर इथं स्टार्ट ड्रॉइंग वरती मला क्लिक करावं लागेल. स्टार्ट ड्रॉइंग वरती मी एकदा क्लिक केल्यानंतर ही विंडो आपल्याला अशी दिसेल किंवा स्क्रीनवरती आपल्याला असं दिसेल. आता ग्राफिकल युजर इंटरफेस मध्ये आपल्याला काय काय गोष्टी पाहिजेत बघा. पहिल्यांदा मी इकडच्या लेफ्ट अपर कॉर्नरवरती इथं जे कॅपिटल मध्ये ए, रेड कलर मध्ये ए जे जिथे लिहिलंय तिथे मी क्लिक केलं तर कोणकोणते ऑप्शन्स दिसतात आपल्याला समोर. न्यू, ओपन, सेव्ह, सेव्ह ॲज, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, पब्लिश, प्रिंट, ड्रॉइंग युटिलिटीज. त्याच्यानंतर इथं ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर एक्झिट ऑटोडेस्क AutoCAD 2021 म्हणजे एक्झिट ऑटोडेस्क केलं तर तुम्ही सॉफ्टवेअर क्लोज होऊन जाईल. आता न्यू म्हणजे काय? न्यू मध्ये आपण जर नवीन ड्रॉइंग आपल्याला बनवायचं असेल तर आपण इथं क्लिक करू. क्लिक केल्यानंतर बघा इथं फाईल नेम म्हणतं. फाईल नेम म्हणजे तुम्हाला जे फाईल त्या ड्रॉइंगचं जे काही नाव द्यायचं आहे ते नाव तुम्ही इथे देऊ शकता. बाय डिफॉल्ट ह्या फाईलचा जो काही टाईप दिसतोय आपल्याला तो .DW2 हा असा आहे. इथं फाईल नेम तुम्ही चेंज करू शकता. तर न्यू फाईल आपण बनवायची असेल तर इथं न्यू वरती आपण जाऊ. न्यू ड्रॉइंग बनवायचं असेल तर त्याच्यानंतर ओपन मध्ये एक्झिस्टिंग तुम्ही बनवलेली फाईल जर ओपन करायची असेल तर इथं आपण ओपन मध्ये जाऊ. ते ड्रॉइंग जे काय असेल ते ओपन करू. हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर फाईल बनवलेली फाईल सेव्ह करायची असेल तर इथं आपण जाऊन सेव्ह म्हणू. सेव्ह ॲज करायची असेल, इम्पोर्ट करायची असेल, इम्पोर्टमध्ये मग वेगवेगळे फॉर्म्स आहेत. PDF फॉर्ममध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो, DGN फॉर्ममध्ये करू शकतो किंवा असे अदर फॉर्मॅट्स आहेत. पण फाईल एक्सपोर्ट सुद्धा करू शकतो. त्यामध्ये DWF, DWFX, 3D DWF, PDF, DGN, अदर फॉर्मॅट्स आहेत. पब्लिश करायची असेल म्हणजे आपल्याला सपोज बनवलेली फाईल कुणाला तरी पाठवायची असेल, शेअर करायची असेल, मेल करायची असेल तर इथून करू शकतो. त्याच्यानंतर बनवलेलं ड्रॉइंग आपल्याला प्रिंट करायचं असेल तर हे इथं वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसतात. हे का आहेत हे इन डिटेलमध्ये आपण पुढे पुढे पाहू. त्याच्यानंतर ड्रॉइंग युटिलिटीज, त्यामध्ये ड्रॉइंग प्रॉपर्टीज, DWG कम्पेअर हे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला इथं दिसतात. त्याच्यानंतर क्लोज. ऑप्शन्समध्ये पाहिलं तर ऑप्शन्समध्ये बघितलं तर बघा इथं आपल्याला फाईल्स, डिस्प्लेस, ओपन अँड सेव्ह, प्लॉट अँड पब्लिश, सिस्टीम, युजर इंटरफेस. या युजर इंटरफेसमध्ये इथं डिफॉल्ट सेटिंग वेन युनिट्स आर सेट टू युनिटलेस म्हणजे युनिट्स जे काय आहेत फिजिकल क्वांटिटीजला युनिट्स जे आहेत मग ते मिलीमीटरमध्ये असेल, सेंटीमीटरमध्ये असेल, मीटरमध्ये असेल, किलोमीटर जे काही युनिट सेट करायचं आपल्याला ते आपण युनिट इथं सेट करू शकतो. जनरली आपण ड्रॉइंग्स ऑल डायमेन्शन्स आर इन MM असतात हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ड्राफ्टिंग, 3D मॉडेलिंग, सिलेक्शन, प्रोफाईल्स हे वेगवेगळे सेटिंग्स आपण इथून करू. आता हे झालं ऑप्शनच्या बाबतीत. इथं एक्झिट ऑटोडेस्क वरती जर तुम्ही क्लिक केलं तर ते सॉफ्टवेअर क्लोज होऊन जाईल. राईट. आता हे झालं इथं या ऍप्लिकेशन बार हा मी ए वरती जिथं क्लिक करतो हे ए ला आपण ऍप्लिकेशन बार असं म्हणतो. तर ऍप्लिकेशन बार वरती हे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन दिसतात. आता त्याच्या पुढं जर इथं पाहिलं तुम्ही तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे वेगवेगळे टूलबार्स आहेत किंवा डिफरंट मेनूज आहेत. त्यामध्ये कोणकोणते आहेत पहा. ड्रॉ,
तसं ड्रॉ मध्ये सुद्धा लाईन आहे, पॉलिगॉन आहे, सर्कल आहे, आर्क आहे. आर्क मध्ये पण आणि या सर्कल मध्ये पण वेगवेगळे टाइप्स आहेत. सर्कल मध्ये कोणकोणते आहेत? सेंटर रेडियस, सेंटर डायमीटर, 2 पॉइंट, 3 पॉइंट, टँजंट टँजंट रेडियस, टँजंट टँजंट टँजंट. म्हणजे सर्कल जर ड्रॉ करायचा असेल, तर आपण हे एवढे आपल्याकडे पॉसिबल ऑप्शन्स आहेत. फक्त सेंटर आणि रेडियसनं ड्रॉ करू शकतो, सेंटर आणि डायमीटरनं ड्रॉ करू शकतो, 2 पॉइंट्सनं ड्रॉ करू शकतो, 3 पॉइंटनं ड्रॉ करू शकतो. टँजंट 2 टँजंटनी रेडियसचा उपयोग करून करू शकतो. 3 टँजंटचा उपयोग करून करू शकतो. तर हे पॉसिबल ऑप्शन्स आहेत सर्कल ड्रॉ करण्यासाठी. आर्कच्या बाबतीमध्ये एवढे ऑप्शन्स आहेत. 3 पॉइंटनं करू शकतो. स्टार्ट, सेंटर, एंडनं करू शकतो. स्टार्ट, सेंटर, अँगल हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे आपण पुढे जाऊन एक्सप्लोर करू. हं. त्याच्यानंतर रेक्टँगल ड्रॉ करायचा असेल, तर रेक्टँगल करायचा आहे, पॉलिगॉन करायचा आहे. त्याच्यानंतर इलिप्स ड्रॉ करायचा असेल, तर तो सेंटरचा यूज करून, त्याच्यानंतर ॲक्सिस एंडचा यूज करून इलिप्टिकल आर्क्स ड्रॉ करू शकतो. लाईन्स आणि पॉलिगॉन्समध्ये काय फरक आहे, हे पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू. त्याच्यानंतर मॉडिफाय हा जो काही टूलबार आहे, याच्यामध्ये मूव्ह, रोटेट, ट्रिम. ट्रिममध्ये पण हे 2 ऑप्शन आहेत, ट्रिम आणि एक्सटेंड. त्याच्यानंतर कॉपी, मिरर, फिलेटमध्ये सुद्धा आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. फिलेट, शॅम्पर, ब्लेंड कर्व. त्याच्यानंतर स्ट्रेच, स्केल, अरे. अरेमध्ये सुद्धा आपल्याला रेक्टँग्युलर अरे, पाथ अरे, त्याच्यानंतर पोलार अरे काय आहे हे पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघायचं आहे. सर, तर ड्रॉ हा एक वेगळा टूलबार आहे. मॉडिफाय हा एक वेगळा टूलबार आहे. त्याच्यानंतर अॅनोटेशन. अॅनोटेशनमध्ये सुद्धा बघा टेक्स्ट आहे. टेक्स्टमध्ये मल्टीलाईन टेक्स्ट आहे, सिंगल लाईन टेक्स्ट आहे. वेगवेगळे डायमेन्शन्स आपल्याला द्यायचे असतील ड्रॉइंगला तर आपण इथून देऊ शकतो. डायमेन्शनमध्ये वेगवेगळे टाइप्स कुठले-कुठले आहेत बघा. कोणकोणत्या टाइप्सची डायमेन्शन्स आपण देऊ शकतो. लिनियर देऊ शकतो, अलाइन्ड देऊ शकतो, अँग्युलर देऊ शकतो, आर्क लेंथ, रेडियस देऊ शकतो, डायमीटर, ऑर्डिनेट, जॉग्ड. हे वेगवेगळे पद्धतीने आपण डायमेन्शन मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर हे लीडर लाईन काय आहे, ॲड लीडर, रिमूव्ह लीडर, अलाइन, कलेक्ट हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तेही आपल्याला पाहायचे आहेत. त्यानंतर इथं लेयर्स आहेत. हा प्रत्येक टूलबार मेनू आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहे. सो मेनली ड्रॉ, त्याच्यानंतर मॉडिफाय, अॅनोटेशन, लेयर्स हे खूप इम्पॉर्टंट असे टूलबार्स आहेत, जे ड्रॉइंगमध्ये आपल्याला खूप उपयोगी पडतील. आता हे इकडचं झालं त्या टूलबारच्या बाबतीत. थोडंसं मी इकडं आलो, तर इथं मी कर्सर मूव्ह करतोय. इथं आपल्याला वेगवेगळ्या डिरेक्शन दिसतात. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. त्याच्यानंतर वेगवेगळे व्ह्यूज सुद्धा दिसतात आपल्याला इथं. टॉप व्ह्यू दिसतो. हं. त्याच्यानंतर इकडं राईट व्ह्यू दिसतो, फ्रंट व्ह्यू दिसतो. ड्रॉइंग आपण ड्रॉ केल्यानंतर वेगवेगळे व्ह्यूज आपल्याला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये त्याला ऑब्झर्व करावं लागेल. ते व्ह्यूज आपण इथून चेंज करून पाहू शकतो. त्याच्यानंतर इथं मी राईट कॉर्नरला इथं आल्यानंतर बॉटम राईट कॉर्नरला इथं ज्या 3 लाईन दिसतात, ह्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर पहा, इथं प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी क्लिक आहे, काही ठिकाणी क्लिक नाहीये. तर अ, इथं थोडंसं मी ह्या सगळ्या टिक अनचेक करतो. आता व्यवस्थित जर मी ऑब्झर्व्ह केलं, पुन्हा एकदा मी बाहेर आलो. इथं ह्या 3 लाईन ज्या दिसतात, ह्या 3 लाईनवरती क्लिक केल्यानंतर आता खालचा हा बार जो दिसतोय, इथं जिथं मी कर्सर मूव्ह करतोय, इथं थोडंसं ऑब्झर्व्ह करा. इथं ऑब्झर्व्ह केल्यानंतर बघा, इथं कोऑर्डिनेट्स आहेत. कोऑर्डिनेट्सवरती इथं क्लिक केल्यानंतर इथं मला ते काय दिसतात? कोऑर्डिनेट्स दिसतायत. म्हणजे मला जर कोऑर्डिनेट्स ड्रॉइंगवरती दाखवायचे असतील, त्याचा यूज करायचा असेल, तर मला इथं टिक करावं लागेल. त्याच्यानंतर जसं-जसं मी टिक करत जाईन, तसं इथं ते ऑप्शन्स यायला सुरू होतील. इथं मॉडेल स्पेस दाखवतं, ते मॉडेल दाखवतं, ग्रिड दाखवतं. त्याच्यानंतर स्नॅप मोड हा प्रत्येक ऑप्शन काय आहे डिटेलमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये. स्नॅप मोड आहे, इन्फर कन्स्ट्रेंट आहे, डायनॅमिक इनपुट आहे. मी जसं-जसं इथे क्लिक करत चाललोय, तसं-तसं इथं ते ऑप्शन यायला सुरू होत आहेत. त्याच्यानंतर आर्थो मोड आहे, पोलार ट्रॅकिंग आहे, आयसोमेट्रिक ड्रॉइंग आहे. त्याचं नाव इथं आहे आणि त्याचा सिम्बॉल इथं आपल्याला खालती दिसतोय. आयसोमेट्रिक ड्रॉइंग, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. आपल्याला जो ऑप्शन हवा आहे ड्रॉइंगमध्ये, म्हणजे ड्रॉइंग बनवत असताना ह्यातल्या काही ऑप्शनचा आपल्याला यूज करावा लागतो. काही आपल्या उपयोगाचे नसतात. आपल्याला ज्याचा उपयोग करायचा आहे त्यालाच फक्त काय करणार आपण इथं टिक करणार. ज्याला करायचा नाहीये तो आपण अनचेक ठेवणार. त्याला आपण टिक करणार नाही. ठीक आहे.
तर इथं आपल्याला सगळी नावं दिसतात आणि इथं त्याचे सिम्बॉल्स दिसतात. एकदा मी सगळ्याला चेक करतो, टिक करतो. टिक केल्यानंतर सगळ्यांना टिक केल्यानंतर आपण त्याचे सिम्बॉल्स काय असतील ते बघा. इथं क्लिक केलं तर ते ऑप्शन येईल आणि आउटसाईड कुठेही तुम्ही जर क्लिक केलं तर ते गायब होऊन जाईल. आता इथं बघा हे कोऑर्डिनेट्स दिसतात आपल्याला. त्याच्यानंतर इथं मॉडेल दिसतं. त्याच्यानंतर तिथं ग्रीड मोड ऑफ आणि ग्रीड मोड ऑन. ग्रीड मोड ऑफ आणि ऑन म्हणजे थोडंसं आपल्याला जर ते फील करायचं असेल नेमकं काय होतं, इथं क्लिक केल्यानंतर बघा स्क्रीन जी आहे ती क्लिअर झाली आणि ज्यावेळी मी इथं क्लिक केलं परत, तर इथं आपल्याला सगळे असे छोटे-छोटे स्क्वेअर्स दिसतायत. इथं क्लिक केलं आता, ते छोटे-छोटे जे स्क्वेअर्स होते ते गायब झाले आणि आता पुन्हा मी क्लिक केलं ते पुन्हा आले. हं. त्याच्यानंतर स्नॅप मोड आहे. त्याच्यानंतर इथं आहे इन्फर कन्स्ट्रेंट म्हणजे जे इथं लिस्ट होती, तीच लिस्ट फक्त आपल्याला इथं हॉरिझॉन्टली इन टर्म्स ऑफ सिम्बॉल इथं दिसते. ठीक आहे. तर हा असा थोडासा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे. ह्या AutoCAD 2021 हे जे काय लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे. तर ह्या सॉफ्टवेअरचा हा असा युजर इंटरफेस आहे. मेनली आपण ड्रॉ, मॉडिफाय, एनोटेशन, लेयर्स हे काय आहेत? ह्याचा ड्रॉइंगमध्ये कसा आपण यूज करतो हे पाहायचं आहे. आणि मेनली इथं जे बॉटम साईडला बॉटमला इथं आपल्याला जे काही सिम्बॉल्स दिसत आहेत, ह्याचा आपण ड्रॉइंगमध्ये कसा यूज करतो हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर हे ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ हे नेव्हिगेशन्स आहेत. हे आपल्याला डिरेक्शन्स दाखवतात आणि इथं जे टॉप व्ह्यू, बॉटम व्ह्यू जे आहेत ते बनवलेल्या ड्रॉइंगचा व्ह्यू जर आपल्याला ऑब्झर्व्ह करायचा असेल, तर तो व्ह्यू आपण ऑब्झर्व्ह करू शकतो या नेव्हिगेशन टूलचा. त्याच्यानंतर इथं सुद्धा बघा, इथं सुद्धा हे फुल नेव्हिगेशन व्हील्स आहेत. नेव्हिगेशन व्हील्स आहेत. त्याच्यानंतर इथं पॅन ऑप्शन आहे. त्याच्यानंतर झूम ऑप्शन आहे. पॅन म्हणजे बनवलेलं ड्रॉइंग जर मला मूव्ह करायचं असेल, तर आपण पॅनचा यूज करतो. त्याच्यानंतर झूम म्हणजे झूम इन आणि झूम आउट करायचं असेल, तर ते आपण करतो. त्याच्यानंतर ऑर्बिट म्हणून आहे. त्याच्यानंतर शो मोशन आहे. त्याच्यानंतर हे काही ॲनिमेशन्स जर आपल्याला करायचे असतील, तर ते आपण इथून बघू करून बघू शकतो. हे डिटेलमध्ये आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. थँक यू.